सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. राम राम नो. पुढे रेश्मा. अगं कोणी नवीन वस्तू घेतली ना की जो कोणी त्याला पहिला भेटेल त्याने राम राम नो असं म्हणायचं. आम्ही करायचो शाळेत. तू खेळायची शाळेत? तुम्ही शाळेत होते, वेधशाळेत नाही. अय्या काढलायस दूध? हो. आम्ही ना ऑपिंगो बॅटिंगो पण खेळायचो. पण तुझं काय चाललंय? तू आज 5 वाजता उठलीयस ना? तुला कसं कळलं? अगं तुझ्या आल्यामुळे मी सुद्धा उठले, पण मग तासभर झोप काढून घेतली मी. काही स्पेशल? टूरला चाललीयस? नो रेश्मा, ऐका. बरोबर 24 इयर्स बॅक वसईच्या मॅटर्निटी हाऊस मध्ये नर्सने माझ्या मम्माला गुड न्यूज दिली. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर ब्लेस्ड विथ अ बेबी गर्ल. आणि मी रडले. पण तू का रडलीस? तू का माझ्यासारखी डम वागतेस? मीच सांगते. त्या गुड न्यूज मधली बेबी गर्ल म्हणजे मी. आज माझा बर्थडे. आज तुझा बर्थडे? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. म्हणून मी लवकर उठले. मी ना काय करते माहितीये, मी बर्थडेला दररोज सकाळी उठते आणि गॉडचा चेहरा बघते आधी. त्याने आपल्याला या वर्ल्ड मध्ये आणलं तर त्याला थँक्यू म्हणायला नको? या काय मस्त थॉट आहे हा. तू सकाळी आरशात का बघत होतीस? मी ना मी चेक करत होते माझ्यात काही चेंजेस झालेत का. तशीच आहे ना मी? माहित नाही बुवा. मी तुला नाही ना पाहिला आधी. मग आता बघ आणि नेक्स्ट बर्थडेला सांग मला. या ना, मी ना आज खूप खुश आहे. या घरातल्या मेंबरचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे मी. माझा पण या घरातला फर्स्ट बर्थडेच आहे हा. म्हणजे? नाही, बर्थडेला घरी जायचं ना मी. आता इथेच आहे. अगं हे पण तुझं घरच आहे ना. मी केक करू का तुझ्यासाठी? अरे केक वरून आठवलं, ये इकडे. मी ना सगळ्यांसाठी फ्रूट कस्टर्ड बनवलाय. रेश्मा पण सांगू नका कोणाला. चल मी चर्च मध्ये जाते, आल्यावर एन्जॉय करू. हो बाय. अगं कप सांभाळ. हो हो हो, मस्त आला प्रवास. हे काय आत्ताच लँड होतीये माझी फ्लाईट. हो करतो नंतर. येस, बाय बाय. आय लव्ह यू टू. बाय. हॅलो आशू, पटकन बोल. स्कॉलर पटकन घरी ये. राडा झालाय. आशू काय झालं? काय झालंय? काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? कैवल्य काय काय झालंय? मी जाऊ का? इथे इथे खाली. हा
माझा चार्जर होता तो कुठे आहे? मला काय माहिती? आणि एवढ्यासाठी सकाळी सकाळी तुम्हाला वर बोलवलंस ऑफिसात जात असताना? एवढ्यासाठी सांग काही बोलल्या. त्याचा चार्जर इथे नाहीये, त्यामुळे मोबाईल बंद पडलाय. त्यामुळे आजची तारीख काय ते त्याला कळत नाहीये. त्याला मोबाईल मध्ये तारीख बघायची सवय. काय करायचं सांग? अरे काय करायचं काय? मी तारीख सांगू का मग आता? आज 1 एप्रिल आहे. ओके, अर्ज किया है. तौबा तौबा. इरशाद इरशाद अरशद अरशद. इरशाद इरशाद अर्ज किया है. इरशाद इरशाद. आज है एप्रिल फूल एप्रिल फूल एप्रिल फूल. वाह. सुजयच्या बिझी शेड्यूलला आशूनी दिली हुल आशूनी दिली हुल आशूनी दिली हुल. वाह, तौबा तौबा. अब मैं अर्ज करता हूँ. तुम्ही दोघं ना घाणेरडे आहेत, घाणेरडे. हात खाली घेतो, कळलं ना? कुकुला बाळात काय बालवाडीत होत का आपण? हा, एप्रिल फुल एप्रिल फुल. बावळट. कसं आहे ना सुजय, हा? आधीच आयुष्य खूप लहान आहे रे. त्यामुळे त्यात जर आपण लहानासारखे वागलो ना तर ती मोठी गोष्ट आहे. थांबवतो. स्कॉलर 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 असं असं भरल्या घरात ना अजिबात चिडून जायचं नाही. आशू सोड. तो दात खाऊन बोलतोय तो चिडलाय. चिडून जायचं नाही अजिबात. आशू सोड. तो जोरात आवाजात बोलतोय तो वैतागलाय. वैतागून जायचं नाही अजिबात. आशू सोड. तो रडत बोलतोय तो भैसाटलाय. चिडून जायचं नाही अजिबात. ओके, आशू सोड. तो तरसासारखा हसतोय तो वेडा झालाय. आता काय बोलायचं? तरच खरे माझ्यावर मला खूप उशीर होतोय. तो वाईट विनोद करतोय तो हरलाय. ऐका ना, बाउल बघितलाय का कोणी? हिचं एक सतत काहीतरी हरवलेलं असतं. अरे माझं नाही, ॲनाचं. सकाळी ॲनाने सगळ्यांसाठी कस्टर्ड केलं होतं, तर मी तो बाउल शोधते, मला तो बाउल सापडतच नाहीये. तुम्ही पाहिलात का कुठे? अय्या, हाच आहे. हाय होय, हा इथे सापडला मला आता. अरे पण यात कस्टर्ड होतं. हो, पण तू बाउल मागितला ना, तो दिला. आता पोटातलं कस्टर्ड कसं देणार ना काढून? सगळ्यांसाठी बनवलेलं कस्टर्ड तू एकट्याने खाल्लंस? मला आधी असं बस बस इकडे. 1 minute. Today morning I eated this as representation. रिप्रेझेंटेटिव्ह असा शब्द आहे तो. का केलं होतं ॲनानी कस्टर्ड? अरे आज ॲनाचा बर्थडे आहे. 1 एप्रिल म्हणजे बर्थडे साठी काय तारीख निवडावी? तर 1 एप्रिल. म्हणजे 1 एप्रिलला तिचा जन्म झालाय म्हणून ती धन्यवाद आहे का ती धन्यवाद आहे म्हणून 1 एप्रिलला तिचा जन्म झालाय? काही लोक असतात ना, ते कसं फॅन्सी नंबर मिळावा म्हणून आरटीओ कडे सेटिंग लावतात, तसं ॲनानी 1 एप्रिल जन्मतारीख मिळावी म्हणून देवाकडे सेटिंग लावला असणार. हॅलो, हा नाही ती फाईल पाठवली तुला. एक ती रेंडरला एक सेकंड होल्ड कर बाय. हा आशू, आशू तू परत एप्रिल फुल करायला फोन लावला असेल तर मार खाशील, कळलं ना? एक छोटस काम होतं अर्जंटली. पगार मला ऑफिस देतं, त्यांचं काम करू का मी? नाही, पगार देत असेल ऑफिस, पण रिस्पेक्ट मी देतो ना. ऐक ना, जरा मला ॲनाबद्दल 4-5 भारीतल्या ओळी सांग ना, म्हणजे इंग्लिश मध्ये. जरा सरप्राईज ग्रीटिंग बनवायचे. तो कैवल्य आहे ना तिकडे, त्याच्याकडनं लिहून घे. स्कॉलर तू कैवल्य कैवल्य काय चांगला माणूस आहे का? त्याचं इंग्लिश केवढं वीक आहे. तू कसं फाडफाड इंग्रजी बोलतो आणि कसं आहे तुझ्याकडे नॉलेज वगैरे पण आहे ना. बस 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 बस, तुला कन्व्हिन्स करण्यात जास्त वेळ जातोय माझा. हे लिहून घे. हा सांग. Anna, you are my best friend. I feel happy with you always. स्कॉलर थांब ना जरा, मी काय स्टेनो आहे का तुझी? टोपण तरी उघडू दे पेनाचं. आता वही उघडलीये, आता पेन काढलाय, आता टोपण उघडलंय, वही परत मिटलीये, आता परत उघडलीये. फ्रेश पेज वर लिहितो ॲना. झालं, लिही आता परत. स्कॉलर, अजून एक छोटस काम होतं. तू आता जे काही बोलला ना ते जरा SMS कर ना मला. तू आला की 1 रुपये देतो तुला. घरी आल्यावर मी तुला एक मुस्काटीत मारणार आहे, कळलं ना? आणि जास्त छळू नका तिला, तिचा वाढदिवस आहे. नाही नाही, आणि तसंही तिच्यासाठी मी एक सरप्राईज ऑर्गनाइज केलंय. ओके? सरप्राईज? तू सुद्धा काय काय सांग ना सांग ना. सरप्राईज आहे की नाही ते? अरे मला सांगायला काय हरकत आहे, सांग ना. पण कोणाला सांगू नकोस. मी ॲनाच्या आई बाबांना बोलवलंय. ॲनाचे मॉम डॅड घरी येणार?
हळू बोल ना. आय लाईक इट. मानलं तुला. सेन्सेशनल आहे तू. सेन्सिटिव्ह म्हणायचंय का तुला? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हाय. आज काय स्पेशल? केक करतेय. ॲनाचा बर्थडे आहे ना. ओ नो, विसरलेच यार मी. कालपर्यंत लक्षात होतं माझ्या. आमची रेवा पण असंच करते. गोंधळली ना की म्हणते कालपर्यंत लक्षात होतं माझ्या. ठार विसरलेली असते. ए प्लीज हा, माझ्या लक्षात होतं. आणि काय आहे, मी शाळेत मैत्री करायचे. मैत्रीची शाळा नाही करत आपण. मी सरप्राईज पण केलं होतं यार तिच्यासाठी. सरप्राईज? काय? तुला का सांगू? मी नाही सांगणार, बघ नंतर. तो बघ मोर. अय्या कुठे? एप्रिल फूल. राकेश, हा प्लीज आता पडलेल्या शेअर मार्केट सारखं तोंड करू नकोस हा. आणि तसंही माझ्या आधी त्यानेच तुला केलंय की फूल. ॲना. तुझा बर्थडे ना आज. काय गिफ्ट देऊ तुला? थांब, मी सांगतो. हा तुझा फ्रेंड आशू आज तुझ्यासाठी तुझ्याबद्दल 4 वाक्य बोलणार आहे इंग्लिश मध्ये. सलग तोंडपाठ. वाव आशू, हे माझ्यासाठी ना बेस्ट गिफ्ट असेल. सो ॲना, आर यू रेडी फॉर अ सरप्राईज? येस डू यू वॉन्ट टू सी मॅजिक? येस. Today, on the occasion of your birthday, I would like to say a few words. I specially chose this day for my speech. Anna, I want to tell you that you are my best friend. I always feel very happy with you. वाव आशू, ग्रेट गोइंग. Anna, your smile. Your smile is the Kaivalya. केवल सारखी आहे माझी स्माईल. No, 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 no. No, no, no. काय झालं रे आशुतोष? असं एखाद्या बॅट्समन सारखा साईड स्क्रीन हलवायला काय सांगतोयस? बॅट्समन काय बोलतोय? काय बोललो मी तर इकडे हे सरप्राईज देत होतो ना. ॲनाला सरप्राईज देतोय? हा. ओ ओके, बर बर बर. अरे हात काढ ना तुझा. मला बोलता येत नाही तिच्याशी. नाही रे, जरा टेकून उभं राहतो. तुझं इंग्लिश ऐकून माझ्या पायातली पावरच गेलीये. Anna. कुठं होतो मी? Your smile is the Your smile is Your smile is the particular in muscular. अरे काय बोलतोय आशू? Your smile is so beautiful and you are a fantastic human being. Happy birthday, Anna. And I forgot to tell you, I am a big loser. शेवटची लाईन लिहायला विसरलाय. आशुतोष. आशू, इट्स ओके. नाईस ट्राय. काय यार? आणि मला वाटलं खरंच बोलतोयस तू असं. मला पण. थँक्यू सो मच. बाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear Anna. Happy birthday. शांत व्हा, शांत व्हा जरा. अरे वा, काय संस्कार आहेत. पहिल्यांदा आपल्याकडे असं काहीतरी होतंय. नेहमी फक्त केक कापतो आपण. आज ॲनाचा औक्षण होणार. चला केक कापूया. चला केक कापूया. चला. हो. अरे थांबा ना, मला पण येऊ दे.
मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि नुसता आलेला नाही मी. फुलं आणली आहेत 160 रुपये. 180. इयरिंग्स पण आणलेत मी 52 रुपये. 5.5. अनमोल अनमोल आहेत. थँक्यू सुजा. सुजा तू हे सगळं खरंच विकत आणलंयस? हो. नाही म्हणजे याचं बिल तिच्या भाड्यात लावू नकोस हा. ए चला चला आता केक कापा पटकन. चला पटकन. 1 मिनिट. अजून एक सरप्राईज आहे. वाव. अरे हो. काय? काही नाही काही नाही. नाही काय सरप्राईज आहे? काही नाही. सांग ना. कोणीतरी येणार आहे. ॲनाचे मॉम डॅड येणार आहेत. मी नाही सांगणार. हा हॅलो. हा हा कुठे पोहोचलात तुम्ही? हा येताय ना तुम्ही? नाही आम्ही केक कापायला घेत. अॅना पण वाट बघत होती हो तुमची. नाही सरप्राईजच आहे. सांगितलं नाही आम्ही तिला. नाही उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आम्ही थांबू ना तुमच्यासाठी. हो पण या ना तुम्ही. हो नाही हो सांगतो तिला. हो आम्ही घेऊ तिची काळजी. थँक्यू. तू मनाला नको लावून घेऊ हा. कम ऑन यार. हे होणारच होत. आय नो. सुजा तुला काय वाटलं? ते इथे येतील एकत्र? कळायला लागल्यापासून बघतीये त्यांना. आजही भांडले. त्यांना ना या वर्ल्ड मध्ये त्यांचा इगो खूप इम्पॉर्टंट आहे. संपला का स्टॉक? कैवल्य नाही अगं तिच्याकडे तुझ्या एवढा अश्रूंचा स्टॉक नाहीये. संपला ना स्टॉक? देऊ का एक ठेवून? मला एक सांग. जगातल्या सगळ्या गोष्टी तुला समजून सांगणार हा सुजय तुझा फादर फिगर नाही? छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुला रागवणारी मीनल तुझी ममा नाहीये का? आणि हा आशू तुझा लांबचा काका नाहीये? लांबचा काका? अरे जवळचं तरी म्हणायचं. जुन्यापासून नव्यापर्यंत सगळं जपून ठेवणारी रेश्मा तुझी आजी नाहीये? वी आर अ फॅमिली आहे ना. येस. हो ना. वन बिग क्रेझी फॅमिली. येस वी आर द फॅमिली. कम टू मामा. योगा तडी. एक्सक्यूज मी. एवढ्या गोड वागू नका नाहीतर केक कडू लागेल. चला कम ऑन. चला केक कापू. वा
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anna. Happy birthday. अशी ये ना. नाही नाही मी इथेच थांबतो. मी लांबचा काका आहे ना. ये रे ये या ना काका प्लीज या. बोलो ग काकाला या. रेश्मा ते कस्टर्ड आहे ना फ्रीज मधलं. ते कस्टर्ड आता फ्रीज मध्ये नाहीये. आता ते या माठात आहे. काय हा ते सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीने यानं कस्टर्ड खाल्लं. आता सगळ्यांच्या वतीनं आपण ह्याला केक बनवूया. काय रे सुजय या. कशात आहे? मी कस्टर्ड खाणार आहे. मला केक अरे नको अरे सगळं. अरे कसा वाटला केक काका? आशू, नको ना. शी. केक लावून दो. केकच लावतो सगळ्यांनी. आंघोळ करतो. आंघोळच घालतो. आंघोळ घालतो. आंघोळ घालतो. आंघोळ. 1 मिनिट खाली सांगतो.